दादा मला सांगा की आता प्रमाणपत्र वाटपाचा जो विषय आहे तो तुम्ही सरकारपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचाल किंवा मग जर याच्यामध्ये वाढ होत नसेल तर तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे पुढे चालून आता? नाही, मला एक गोष्ट कळत नाही आहे. सरकारनं जर ठरवलंय किंवा विशेष करून फडणवीस साहेबांनी ठरवलं की मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर लपवायचं का? जाहीरपणानं छातीत ठोकपणे मराठ्यांना मराठवाड्यातल्या आरक्षणाचा विषय संपून टाकायचा आणि त्यांना पूर्वी प्रमाणपत्र द्यायचे. विखे साहेबांनी याच्यात पुढाकार घेतला. तर मग आता तुम्ही घेतलंयच ना, तर मागं का सरकायचं? तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय, त्याच्यामध्ये शिंदेसाहेब सुद्धा आहे. तर आपण आरक्षणाचा विषय मराठवाड्यातल्या मराठ्यांचा तातडीनं मार्ग काढला पाहिजे. आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जे गॅजेट राहिले त्याचंही तुम्ही GR काढून तिथल्याही मराठ्यांना ताबडतोब आरक्षणात घातलं पाहिजे. कारण ते आमचं हक्काचं आरक्षण आहे, आमच्या सरकारी दस्तऐवज आहे आणि हे देण्यासाठी विनाकारण दिरंगाई केली जाते. विनाकारण म्हणण्यापेक्षा याचं कारणच असं आहे की जे अर्ज जात नाही आहेत ना, जर गोरगरीब अर्ज घेऊन गेले तहसीलदार म्हणतो आम्हाला आदेश आले नाहीत, DM पण म्हणतो आम्हाला आदेश आले नाहीत, गाव लेवलवर समित्या गठीत केल्या नाहीत, लोकांनी अर्ज द्यायचे नेमके कुठं? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून मी आता हे अधिवेशन 2 दिवसात येतं यांचं संपलं की मी विखे साहेबांना फोन लावतो आणि त्यांना सांगतो की बाबा तुम्ही गाव लेवलच्या समित्या सगळ्या गठीत करा किंवा शिबिरं लावा. एका दिवसात तुम्हाला ढिग अर्जाचे पडलेले लोकांचे दिसतील अर्ज केलेले कुणबी प्रमाणपत्रासाठी. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आणि शिंदे समितीला सुद्धा नोंदी शोधा हे सुद्धा आपण त्यांना आता ही 2-3 दिवस झाले यांच्या एवढ्या अधिवेशनाची की ताबडतोब त्यांना सांगणार आहेत. व्हॅलिडिटी आपण काय अधिकाऱ्यांनी रोखून धरल्या त्याविषयी सुद्धा आपण आता बोलणार आहेत आणि त्यांना छत्रपती संभाजीनगरला मराठवाड्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक लावून सक्त सूचना द्या की अर्ज एकदा गॅजेट प्रमाण आला ना की ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र त्यांना द्यायचं. कारण मराठा आणि कुणबी एक हे आता सिद्ध झाले. अधिवेशनामध्ये संतोष अण्णांच्या प्रकरण असेल किंवा मग अजून इतर काही प्रकरण आहेत, धनंजय मुंडेंचं प्रकरण असेल, या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा नाही, कुठलीही गाजावाजा नाही, कुठलेही कोणी शब्दसुद्धा काढताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही. ते बंगारे भावाच्याच नाव नका घेत होते, दलिंदरी झालं ते त्याचे. पण मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, पालकमंत्री सुद्धा बीडला अजितदादा आहे, यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा जर यांचं कंबरडं मोडायचं असेल, हे दहशत पसरवणारे, जाती तेल करणारे, खुणं मारामाऱ्या करणारे, यांचा भीमोड करायला पाहिजे. एकदा आता सापडला ना आता सोडायचा नाही, मुळा जाळासकट उपटून फेकायची जबाबदारी यांची. संतोष भाईच्या प्रकरणातला आणखीन एक आरोपी सापडत नाहीये. म्हणजे ही काय परिस्थिती आहे? तुम्हाला कसं कंबरडं मोडल? गुन्हेगारी जर तुम्हाला संपवायची असेल तर तुम्ही हातपाय धुवून यांच्या मागं लावून मुळा जाळासकट जाळल्या पाहिजे. गुन्हेगारी तुम्हाला मोडीत काढायची, गुन्हेगारी होऊ द्यायची नाही आणि तुम्ही आरोपीलाच पकडत नाही याचा अर्थ गुन्हेगारी सरकारला वाढवायची नाहीये ना, असं सुद्धा प्रश्न निर्माण होतो. साधी गोष्ट हो, त्याच्या संपत्तीवरती जप्ती आणायची त्याला सुद्धा 1 वर्ष लागतंय. इतके नालायक आणि नीच लोक हे सांभाळायला लागले सरकार. आणि कसं गुन्हेगारी कशी संपत? गुन्हेगारी संपवायची असली ना तर त्याच्या जप्ती यायला पाहिजे, प्रॉपर्टीवरती, सगळ्या संपत्तीवर त्याच्या तात्काळ. आणि याला सगळ्याला ताबडतोब फासावर घेतला पाहिजे. यांना संधी नाही दिली पाहिजे पुन्हा अर्ज करायची, कुठं जामीनला अर्ज करायची. हे खेळ यांनी करू नये. नसता पुढचा काळ ना खूप आंदोलनाचा मोठा काळ असणार आहे. सरकार पुढं खूप मोठं मराठ्यांच्या आंदोलनाचं संकट असणार आहे. हे कधीच विसरायचं नाही त्यांनी. शेवटी आम्ही आमच्या जातीच्या अस्मितेसाठी, आमच्या संतोष भायाच्या न्यायासाठी आम्ही मराठी कोणत्याही थराला जाऊ शकतो फडणवीस साहेब. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्हीच जनतेला रस्त्यावर उतरून न देण्याची वेळ आणली पाहिजे की समाजाने कधी रस्त्यावर येऊ नये. मी न्यायच देतो अशी स्पष्ट भूमिका फडणवीस साहेबांनी घेतली पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो यांना लवकर फासावरती लटकवण्याचं काम केलं पाहिजे. यांना पुन्हा जवळ नाही केलं पाहिजे, कधीच जवळ नाही केलं पाहिजे. आता माझ्या प्रकरणात सुद्धा त्या घातपाताचे ते तिथं जाऊन बसले. अजितदादा, फडणवीस साहेब, परत त्या ताई महासंचालक मुंबईच्या काय नाव आहे त्यांचं, त्या हे सगळेजण बसलेत. हे काय सांगतो बाहेर येऊन हे यंगडं हे म्हणते आमचा विकासाचं निधीच चाललं होतं. आयला महाराष्ट्रात पहिल्यांदा भारतात बघितलं होय, विकास निधीच्या कामाच्या टायमाला महासंचालक तिथं असतो. महासंचालकाचा विकास निधीचा काय संबंध? आणि बाहेरून सांगतो पत्रकार बांधवाला SIT नियुक्त केली. अरे तू काय सरकार चालवणारा झाला का? SIT नियुक्त केली, त्याचं पत्र कुठे आहे? त्याचा काही JR असेल, त्याचे काही सरकारनं काढलेले काही पॉईंट असतील, काही शासन निर्णय असतील, काहीच नाही. अशी गुप्त कोणची समिती हो? कोणची SIT असली ही गुप्त काम करते? म्हणजे तुम्हाला गुप्त SIT चौकशी करून त्याच्या म्हणण्यानुसार आम्हाला आता शंका यायला लागली सरकारवर. आणि विशेष करून फडणवीस साहेबांबरोबर
आणि सगळ्यात जास्त अजितदादावरती आम्हाला संशय यायला लागला की तुम्ही गुप्त यासाठी नियुक्त केली म्हणजे काय, तुम्हाला त्याला धुवून काढायचंय का? तुम्हाला धुवून काढायचं, शुद्धीकरण करायचंय का त्याचं? गुप्त यासाठी नेमून ही कोणची चौकशी आहे? शुद्धीकरण करताय काय त्याचं? सुट्टी नाही. हो, यासाठी नेमले ना, यासाठी ना अर्ज करा कोर्टात की आम्हाला ते धरलेले 3 आरोपी घातपाताचे, मी आणि त्यो, आमच्या 5ही जणांची नार्को टेस्ट करायची. जर यासाठी नेमले असेल, एकतर ती नेमताना आम्हाला माहीतच पाहिजे होती, आणि तुम्ही नेमलेच असेल तर तिने पहिलं काम करा, कोर्टात अर्ज करा नार्को टेस्टची आमची. त्याच्याशिवाय सुट्टी नाही. त्याला नार्को टेस्टला घ्यायचं, तेव्हा मला यायचंय. आता मागं सारखायचं नाही, एका बापासारखं वागायचं. चल नार्को टेस्टला. अधिवेशनामध्ये आता 8 दिवस झाले जवळपास अधिवेशन सुरू होऊन. काय वाटतं तुम्हाला, कुठले प्रश्न याच्यामध्ये मार्गी लागले असेल? कारण यामध्ये तुकाराम मुंडेंविषयी चर्चा होते, बिबट्यांचंच प्रकरण खूप दिवस या अधिवेशनामध्ये गाजताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. हे काय लोक आहेत बरं का, हे विचित्र आहेत. हे काय गैरसमज पसरून देऊन टाईम घालते आणि भरोसा नाही. आता आमचा हा आरक्षणाचा मुद्दा कुठंच काही नसून सुद्धा आता अचानक उकरून काढला म्हणजे मला याच्या मागे सुद्धा काहीतरी, खरंच सांगतो मी जबाबदारीने, डावच दिसतोय. आता हे 2-4 दिवसात 8 दिवसात उघडं पडत समोरून कोण कोण बोलतंय विरोधात, याच्यावर लक्षात येईल की हे घडून आणलंय. आणि खरंच जर ह्या मुद्दा अचानक उकरून समाजाच्या हिताचा काढला असेल तर चॅनलवाल्यांचं सगळ्या खरंच कौतुकच आहे, त्याच्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. पण आता चिखलफेक काय जर झाली तर समजायचं हे ठरून होतं. कारण हे असे कामं करतं, कुठं वाघ आणि कुठं बिबट्या आणि कुठं कबूतर आणि त्याच्यावर टाईम घाली काही काही आणते, चहा पाणी प्याण्यावरच रुसते, चहा कॉफ्याच नाही म्हणते. हे असं करून 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 यांनी 8 दिवस होतं ते सगळं वायाला घातलं. एकाच प्रश्नावरती दिवस सभागृह चालवलं यांनी, आणि त्याच्यातच सगळा पवित्र सभागृहाचा वेळ वायाला घातला यांनी बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढायला पाहिजे होता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून सगळ्या मालाच्या भावापर्यंतचा विषय, हे विषय सगळे मार्गी काढायला पाहिजे होते. त्याच्यात आरक्षणाचा मराठ्यांचा विषय होता, 17 संस्थांचं गॅझेटेड चालायला ते घ्यायला पाहिजे होतं. ते धनगरांचं आहे. मला वाटतं आता ज्वलंत मुद्दा आहे तिथं की उपोषणाला म्हटलं हल्ली समाजाचे बांधवसुद्धा त्या नागपूरला, ते खूप मोठा समाज आहे राज्यात, त्यांच्यासुद्धा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढायला पाहिजे. हे जे सगळे प्रश्न होते, आदिवासींचे प्रश्न तसेच राहिले, दलित मुस्लिमांचे तसेच राहिले, आणि हे नुसते बोंबलत फिरले तिथं. आता 2-4 दिवसांनी बॅगा भरते, घरी येऊन झोपते, लागली काडी. शेतकऱ्याचं वाटलं झालं, मराठ्यांचं झालं, आणि कोणालाच काही हाती लागू दिलं नाही. ही चूक आपली आपली जनतेची चूक आहे. आपण ते इतके आपल्याला फसवते तरी पण आपण त्यांनाच पुन्हा बसवतो. हे कसे भीते? मराठ्यांसारखा ना एक दबदबा पाहिजे. मराठ्यांनी 75 वर्षात जो दबदबा उभा केला, लोकसभेला यांची शिटं पाडली. आज मराठ्यांची एवढी भीती भरली यांना, तशी शेतकऱ्यांची भीती भरली पाहिजे. निवडणुका आल्या ना, यांना मतदानच नाही करायचं, पाडून टाकायचं. कारण यांचा जीव निवडून येण्याची, आणि मग नेमका तिथंच घाव केला पाहिजे आपण गोरगरिबांनी, आणि तेच नेमकं आपण करत नाही. ते फसवतात तरी त्यांच्या मागत पळत होतं. कशाला मागण्या मान्य करतील ती? हे गोरगरिबांनी खरंच समजून घेतलं. आता पुढे निवडणुका धपाधप पाडून टाकायचे. हे घरी बसले ना, हे नीटच होते. मराठा आरक्षणाच्या विरोधात जाणारा त्याला आम्ही 100% इथून पुढं घरी बसणार, तेव्हा घरीच.